माण तालुक्यातील थदाळे येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते बौद्ध विहार आणि विकास सेवा सोसायटीच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण गोरे, राजाराम बोराटे, हरिभाऊ जगदाळे, सोमनाथ भोसले, विनोद बोराटे, दशरथ माने, शिवराज शेंडे, बाबासाहेब हुलगे, शंकर गोसावी, मल्हारी चव्हाण, थदाळे गावच्या विकास सेवा सोसायटीचे चेअरमन विजय भोसले यांच्यासह थदाळे गावातील बौद्ध बांधव तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी जयकुमार गोरे यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेऊन सर्वांचा कार्यक्रम व्यवस्थित केला जाईल असा इशारा देखील दिला। यावेळी ते काय म्हणालेत पाहूया सविस्तर। विकास सेवा सोसायटीच्या इमारतीचं उद्घाटन एका उद्घाटनासोबत बौद्ध समाज बांधवांनी गेल्या अनेक वर्षापासूनची त्यांची जी मागणी होती की संविधान भवन आंबेडकर भवन झालं पाहिजे। आणि आज आपण बघितलं आहे की खूप सुंदर असं एक आंबेडकर भवन संविधान भवन आज आपल्या गावामध्ये झालं, त्याचंही उद्घाटन अशा कार्यक्रमाची त्या ठिकाणी होते। खूप महत्वाचा दोन इमारतीचं उद्घाटन या ठिकाणी होते। या दोन्ही इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं सोसायटीला मनापासून शुभेच्छा देतो। आणि आमचा जो बौद्ध समाज आहे पिढ्यापिढ्यांचा विषय होता। आता या गावातला सगळा समाज एका मंडपाच्या खाली बसेल एवढी मोठी जागा हा सगळ्या समाज बांधवांना आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिली। या सगळ्याही त्यांचं खूप चांगलं बांधकाम या निमित्तानं झालंय। त्या दोन्हीचं या ठिकाणी शुभारंभ झाला असं मी सांगितलं। आणि हे सगळं होत असताना काकांनी आता या गावाच्या भागाच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका या ठिकाणी मांडली। आणि आपणही विनोदने काही गोष्टी मांडल्या। आणि मला आठवलं की निवडणुकीच्या अगोदर खाली पुढे घेऊन जाईल निवडणुकीच्या अगोदर आपण याच ठिकाणी आपली बैठक झाली होती। निवडणुकीच्या वेळी आपण जेव्हा रॉबेटी केल्या तर गावाच्या अनेक प्रश्नासंदर्भात आपली चर्चा झाली। काय केलं पाहिजे या संदर्भात, काय झाले या संदर्भात मला ते गावाने मागितलं आणि आजपर्यंत काम झालं नाही असं मला नाही वाटत। काका काय जे काम गावाने सांगितलं ती जबाबदारी गावाने नाही। बसलेल्या मंडपापासून चाललेल्या रस्त्यापासून स्मशानभूमीच्या रस्त्यापर्यंत शेताच्या रस्त्यापर्यंत जे काही झालं असेल ते प्रत्येक काम आपण या ठिकाणी करायचा प्रयत्न केला। आणि हे कधी न उलटून भविष्यात असं काम आता बोलता बोलता पुन्हा काही कामाची मागणी या ठिकाणी केली। काही सिमेंट मंदिराच्या कामाच्या संदर्भातली भूमिका होती, काही अंतर्गत गावातल्या काही रस्त्याच्या संदर्भातला विषय, रस्त्याच्या रस्त्याचा विषय। आता भोसल्याचा काँक्रीटचा रस्ता आता मंजूर आहे। आता 10 लाख रुपयाचा रस्ता अंतर्गत काँक्रीट रस्ता झाला मंजूर आहे। आता काम चालू आहे। आंबेडकर भवन इकडे जाणार असतं नाथ चौकाच्या सुशोभीकरणासाठी 10 लाख रुपयाचा निधी मंजूर आहे। मुस्लिम भूमीची सुधारणा त्यांच्या 10 लाख रुपये मंजूर आहे। ही कामं मंजूर आहेतच। या कामासोबत गावातल्या आणखी काही कामाची मागणी गावातल्या नेत्यांनी केलेली आहे। त्या कामाच्या संदर्भात एवढंच सांगेन की अंतर्गत रस्ता काँक्रीटचा होईल आता काय अडचण येणार। सिमेंट बंदराचा काही विषय होता तेही बंदर आपण मागितलं, त्याच्यातही काही अडचण येणार। आणि सगळ्यात महत्वाचा आपला जो पाण्याचा विषय आहे की आमच्या शेतीला कायमचं आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका आहे। आणि आता त्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहे। एक शेवटची मान्यता आपली शासनाची मान्यता झालेली आहे, पण एवढी एक शेवटची मान्यता झाली की येणाऱ्या 30 ते 35 दिवसामध्ये ह्या योजनेचं टेंडर निघेल आणि टेंडरची प्रक्रिया संपली साधारण 3 ते 4 महिन्यात काम चालू होतं। आणि एकदा काम चालू झालं की 2 वर्षात ते काम संपवणार आहे। आणि
तुम्हाला सगळ्यांना शब्द दिला होता की 3.5 वर्षाच्या आत माझ्या मतदारसंघातले जेवढे पाण्याचे प्रश्न आहेत ते सगळे मार्गी लागतील. याच्यामध्ये कुठलं दोन नावं सुटलं कुठलं नाव राहणार. त्या पद्धतीनं मी आमदार झाल्यापासून किमान 3-4 बैठक आता या कामाच्या संदर्भात ज्या अडचणी होत्या त्या सोडवण्यासाठी झाल्या. 4 दिवसापूर्वी याची बैठक झाली की त्याची शेवटची मान्यता आता राहील. ती मान्यता आपण आणू आणि त्याचं टेंडर काढून प्रत्यक्षात कामाला आपण सुरुवात करू. पण आज आपण बघतो एवढा प्रचंड मोठा होणार. आज महानदी भरून वाहते आणि रणामध्ये पाणी आलं. पलीकडच्या नदीच्या पलीकडचा जो भाग रस्त्याच्या पलीकडच्या गोंधळापासून खाली अगदी देवापूरपर्यंत पडला त्या सगळ्या भागात आज पाणी आहे. म्हणून दुष्काळ भागाला आपण बघतो. आणि सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे की आता बाबासाहेब आंधळी धरणातनं जो हवलदारवाडीला जाणारी आपली पायटण आहे ती पायटण 8 दिवसात आपण चालू करतोय. शेवटचे 2-3 ब्लॉक बसवायचे राहिले ते ब्लॉक बसले आता त्याचे बटन लावायचे. बटन लावले आपण आधी पण बटन लावायचे त्यावेळी इलेक्शनच्या वेळी अनेक भानगडी झाल्या. पाणी खाली जाऊन म्हणून त्या पोटी कर्ज भरून टाकली पाईपलाईनमध्ये. एवढे हरामी आहेत माणसं आपले. हे माहिती नाही काय काम उठणार असं वाटतं काम उठलं असं करतात मला कल्पना नाही. पण काम व्हावं म्हणून प्रयत्न करणारी माणसं मी बघितले. पण झालेलं काम सगळ्यात मिळेल म्हणजे स्वतःच्या शेताला पाणी देणार आहे. शेख शिजी माहिती का शेख शिजी तुम्हाला स्वतः फांदी बसून फांदी तोडत असतो की फांदी तुटताना मला माहिती नसते की माहिती असते की आपल्याला पाय मोडणार आहे. पण फक्त त्या फांदीचा उपयोग दुसऱ्याला सावली द्यायला होतोय म्हणून फांदी तोडायची. माझं पाय मोडलं ते चालतंय पण फांदी तोडायची अशा पद्धतीची भूमिका घेणारे काही लोक त्या तालुक्यामध्ये आहेत. त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला पण शेवटी आणण्याने पाणी तर गेलं. आता शाश्वत पाणी आणि उन्हाळ्यात आता आपण रानंचा तलाव भरतोय. रानंचा तलावासोबत आपण या बाजूची सगळी नदीपासूनची सगळी गावं सोकासर पासून नदीपासून वडगावपासून ती सगळी खाली फार अगदी हवालदारवाडीपर्यंत सगळ्या गावाला आता किमान पिण्याचं पाणी पुढच्या वर्षीपासून वेगळंच पाणी होईल. पण तिथे बंधारे भरून घ्यायचं काम आपण बाबासाहेब करतोय. नदी भरायचं काम चालू आहे. आता गोंधळात पोहोचलोय. खालचं पाणी मसवडपर्यंत पोहोचले. थोडासा फोर्स घेऊन आपल्याला मसवडपर्यंत भरून घ्यायचं. 8 दिवसात इकडची मुख्य पाईपलाईन आहे ती चालू होईल आणि 20-25 दिवसाच्या आत आता पाणी ते हिंगणीत पण जाणार आहे. तर पाण्याची अडचण नाही. 2.5 महिना आपण आलेल्या धरणामध्ये पाणी चालू करणार आहे. 15 दिवस झाले आता अजून 2 महिने पाणी आपण आलेल्या धरणामध्ये ठेवणार आहे. त्यामुळं पाणी चालू राहणार आहे. पण आता पाणी कमी पडणार नाही. तर जो मूळ विषय त्या विषयाच्या अनुषंगाने शेवटी मी किती मोठा झालो 4 आमदार झालो मंत्री झालो तरी जर मी मंत्री झाल्या आमदार झाल्या मी माझ्या जनतेसाठी काय केलं जो शब्द मी लोकांना दिला मला दुष्काळमुक्त करायचा आपल्याला आणि तो शब्दाची कृती झाली का हे महत्वाचं आहे. मी मंत्री झालो का हे महत्वाचं नाही. लक्षात घ्या महत्वाचं काय मी मंत्री झाल्यावर तुम्हाला पाणी मिळालं का हे महत्वाचं आहे. त्यामुळे आपला मूळ जो उद्देश आहे तो उद्देश करून आपण काम करतोय. मला सांगायला मिळतं आनंद होतो. आज तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. मला मैत्री म्हणून काम करण्याची संधी आहे. मला जाणीव त्याची आहे. तुम्ही या मातीला प्रेम दिलं. तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं. माझ्या मुलीने मला प्रेम दिलं. तुम्ही मला निवडून दिलं नसतं 4-4 वेळा सगळं निवडून दिलं नसतं तुम्ही मंत्री झाला असतं. याचं श्रेय पण तुमचंच आहे. शेवटी मिळालेल्या संधीचा उपयोग राज्यासाठी करत असतात. आता राज्यासाठी उपयोग होईल पण तो राज्यासाठी करत असताना आपल्या भागातल्या लोकांसाठी झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण काम करतो. त्यामुळे मी बिलकुल मनाकडे आणू नका की मी मंत्री झालोय मी आणखी झालोय काही नाही. तुमच्यासाठी तुमचा दयाभाव जसा होतो तसाच आहे आणि काही पद्धत आपल्याला ते काम अपेक्षित आहे की तुम्ही मंत्री झाला आमदार झाला म्हणजे आपल्याला आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे. आपले प्रश्न सुटले पाहिजे हीच आपली भूमिका असते आणि ती भूमिका आपण सुदैवानं आपण सगळेजण बघताय की आता 4 वेळा मी आमदार झालो आणि या मान तालुक्याच्या इतिहासात कधी मंत्री आपला झाला होता. खटाव तालुक्याच्या इतिहासात कधी मंत्री झाला होता आणि पहिल्या टप्प्यातच बाबासाहेब राज्यमंत्री नाही डायरेक्ट कॅबिनेट मंत्री झाले. कॅबिनेट होत असताना जे खातं न दिले ते ग्राम विकास खाते याचा संबंध गावातली ग्रामपंचायत कार्यालय मीच मांडू शकतो. गावाचा रस्ता मीच करू शकतो. बचत गटाला पैसे मीच देऊ शकतो. बचत गटाचं काम मीच करू शकतो. स्मशानभूमीचं काम मीच करू शकतो. मंदिर बांधायचं पण मीच काम करू शकतो. एखादं कुणाचं स्मारक बांधायचं पण मीच काम करू शकतो. एखादं मंदिर बांधायचं मीच काम करू शकतो.
त्यामुळे या गावासाठी जे जे गरजेचं आहे सगळं देण्याची ताकद आता आपल्यामध्ये आहे. आता काय असं काम नाही, फक्त तालुक्यासाठी नाही, राज्यासाठी, राज्याच्या प्रत्येक गावाला काही काही कार्य करण्याची क्षमता आता तुमच्या नेत्यामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळं मला मनापासून आनंद आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं होतंय. आज आपण बघितलं आंबेडकर भवनचा शुभारंभ झाला, खूप चांगला इमारत झाली. मला याचा मनापासून आनंद आहे की शेवटी आपण जे काम करत असतो तो काम कुणाच्या तरी उपयोगाला येत असतो. आज आमच्या दलित समाज बांधवांना मनापासून आनंद होत असेल की आमच्या हक्काची इमारत झाली, आमच्या हक्काचे बसावलेलं ठिकाण झालं. या ठिकाणी आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, भगवान बुद्ध असतील, यांच्या प्रतिमेचा प्रतिमा देखील आपण बसवलेल्या आहेत. त्याचं लोक पूजनही करता येईल, आपल्याला सार्वजनिक कामासाठी ठिकाणी वापरता येईल अशा पद्धतीची आज आंबेडकर भवन तिथं तयार झालं. दुसरं सोसायटीची इमारत आपण बघतोय गावात. आता काकांचा आपल्याला जास्त आहे माझ्या सोसायटीवर, काकांनी सगळं सांगितले. आता मी त्याच्यावर बोलणार नाही, पण एवढंच सांगेन की चांगली सोसायटी चालवा. आता इमारत चांगली झाली, बॉडीला बसायला जागा चांगली झाली ना. आता चेअरमनला केबिन झाले, चेअरमन चांगलं टाका, नवीन टेबल बसला असायचं, चेअरमनला चांगलं टेबल झाले, व्हाईस चेअरमनला टेबल चांगला झालाय. आता सोसायटी पण चांगली इमारतीत केलेली आहे. आता आपल्या सगळ्यांचा विकास होताना दिसतोय. ग्रामपंचायत कार्यालय झाले, मंदिरं जिथं बघता येईल आपण मंडप झालेले आहेत. आता काम बहुतांशी कामं गावातली झालेली आहे. त्यामुळं माझी एवढीच विनंती राहील की आपल्याला जो शब्द मी दिला तो शब्दाच्या कृतीच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. असंच प्रेम, असंच आशीर्वाद तुमचं माझ्यासोबत राहू द्या. आणि तुमच्या आशीर्वाद हीच माझी ताकद आहे. ती ताकद कायमची सोबत राहील. संकट राहतात, संकट जातात, तो काही विषय माझ्यासाठी नवीन नाही. अनेक लोकांना प्रश्न पडलेला होता की आता भाऊला नवीन संकट आले. संकट बिकट काय नव्हतं, ती पृथ्वी तयार करायला काय घटना होत्या त्या तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेल्या आहेत. त्यानिमित्त मी एवढंच सांगेन, माझ्या विरोधाने सांगेन, शेवटी पराभव झाल्यानंतर कधीतरी ते स्वीकारला पाहिजे ना. हा नाही पराभव. आता 20 वर्ष प्रत्येक पंचवार्षिकला पराभव होतोय, तरी सुद्धा अजून सुधारायचे काय लक्षण नाही. मी कायम काका सांगितलं, विरोधाला कधी त्रास दिला नाही, कधी मुलाच्या माझ्या पात्राला पाय दिला नाही, पण मला त्रास त्याला कधीही चुकले नाही. पहिल्या निवडणुकीपासून 9 पासून आतापर्यंत कधी मला वाटतं किमान 22 केसेस माझ्यावर घातल्या असतील, तरी अजून मी मुलाचं चुकीचं काय केलं नव्हतं. पण शेवटी काय करायचं, काका लाखो के भूत पातोशी मी मानते. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आपल्याला की शत्रूला कधी आधा सोडायचा नसतो. तो पुन्हा जिवंत होऊन पुन्हा बसायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं सापाला एक तर हात लावायचा नसतो, बरोबर. सापाला एक तर दिवसायचं नसतं आणि दिवसलं तर काय करायचं असतं, सोडायचं नसतं. आपलं काम झाले काय, आपण अनेक काम विरोधकांनी त्रास दिला ते मोठ्या मनानं माफ करत गेलो. त्याचा परिणाम असा झाला की त्यांचा एक समज झाला, काय करते तेव्हा आमदार तेवढं त्याला भाषणात दिसत बोलते, बाकी पुन्हा काय करते तेव्हा आपण त्याला त्रास घेतो, अडचणी करतो. तेव्हा आमदार होण्याचा प्रयत्न, आमदार झालं मंत्री होण्याचा प्रयत्न, मंत्री झालं तर मंत्रीला घडवायचा प्रयत्न, सगळे प्रयत्न केले. जे जे माझी बदनामी करता येईल तुला सगळं केलं. तर आता मी ठरवलंय, काय झालं बरेच दिवस हिशोब केला नाही ना, देणं किती राहिलं लक्षातच येत नाही. बरं का, आता 17 वर्षाचा हिशोब एकदाच करणार आहे. म्हणजे काय होईल आता एकदा होऊन जाऊ द्या. तेव्हा शिवाजी महाराजांच्या तत्वाचं फक्त अनुसरण करणार आहे, बाकी काय करणार नाही. शत्रूला पुन्हा धसण्याचा मसाला ठेवायचा नाही, एवढंच करायचं. वेळ आलेली आहे, त्याविषयी जास्त बोलणार नाही, पण एवढंच सांगेन की किमान देवाला परमेश्वराला तरी घ्या. मला काय वाटतं, पण किमान परमेश्वराला तर दिलं पाहिजे की आपण किती चुकीचं वागतोय, का वागतोय, किती पाप करतोय, याचा कधीतरी विचार केला पाहिजे. भूमिका कधी आपण घेतली पाहिजे आणि किती दिवस हे त्याला करायचं, ही सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजे. जरूर आजच्या दिवशी मी मनापासून सांगेन, बाकी चिंता करू नका. मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे. तुम्ही भारतीय जनता पक्षासोबत सगळे ताकदीने राहतो आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करतात, ताकदीने काम करतात. आणि आपण सगळे बघताय की ताकद काय आहे.
10 वर्षात गावाला जेवढी घरं मिळाली होती, बरोबर आहे का? त्याच्या दुप्पट घरं एका वर्षात मिळाली. किती घरं मिळाली गावाला आता? 13. मागच्या वर्षी किती मिळाली? 2. त्याच्या मागच्या वर्षी? त्याच्या मागच्या वर्षी 1-2 घरं कधी घर मिळत नव्हतं. आता एका वेळेस 14 घरं मिळाली. आज सांगतो तर मी त्या खात्याचा मुद्दे आहे. ज्या ज्या माणसाला घर नाही त्या सगळ्याचा काका सगळे करा. माझ्या तालुक्यातला माझ्या राज्यातला एकही माणूस असा राहणार नाही ज्याला घर मिळालं आहे. घर 1.5 लाखाचं होतं, आता 2,10,000 शक्य. वाळू मोफत आहे. सोलर बसून लाईट मोफत द्यायचे. सोलर पण बसून देणार आहे घराला. लाईट मोफत मिळणार आहे. घराचं अनुदान 50,000 वाढवलं आहे. 2 लाख रुपये घराला आपण देतो. अशा अनेक गोष्टी आहे करण्यासाठी. आणि ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे बाबासाहेब. कळे का माझी कशी हलवायची, कशी जिरवायची, ह्याच्यावर लक्ष कळे. हे तर तुमचं काय भलं होणार आहे का? नुकसानच होईल का? पाणी येणार नाही, बरोबर आहे का? घर होणार नाही, रस्ता होणार नाही, लाईट येणार नाही, हेच होणार. ही सगळी प्रवृत्ती या मार्केट आहे. याचा दुर्दैव आहे. निवडणूक झाली, आता 5 वर्ष तुम्ही कोणी म्हणणार ते काय उपयोग होणार आहे का? या सगळ्या गोष्टी कधीतरी स्वीकारल्या पाहिजे, कधीच पाहिजे मिळते. पण मी काही चिंता करत नाही. माझ्या वयावरील लोक माझ्यासोबत आहेत. आपण तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आहे. कारण ही बरं आपण पुढे घेऊन जाऊ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा जेव्हा कोण चांगलं काम करायला पुढे तेव्हा त्याला विरोध करणारी लोक याच मातीची होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली, स्वराज्य बनवायचा प्रयत्न केला, तेव्हा महाराजांना परकीयांचा त्रास कमी झाला. महाराजांना स्वकीयांचा त्रास असला. खरं आहे का? इतिहास वाचन असं करणार असेल. मग अहिल्यादेवीच्या वाट्याला ते चालत, महात्मा फुलेच्या वाट्याला ते चालत, सावित्रीबाई फुलेच्या वाट्याला बघितलं काय आलं, कुणी शेर मारला, कुणी वेगळं मारली, कुणी काय केलं, हे सगळ्या वाट्याला. ज्यांनी चांगलं काम केलं त्या लोकांना त्रास झालेलाच आहे. तर मला माहिती आहे मी चांगलं काम करतो, मला कोणाला काय फरक पडत नाही. त्यामुळे कोण काय म्हणतं याच्या विचारात मी जात नाही. पुन्हा एकदा आपल्याला एवढं सांग, असंच ते अशीच ताकद पाठीशी राहणं. आपल्या गावाला, आपल्या भागाला, आपल्या परिसराला जे अपेक्षित आहे ते सगळं काम आपण या निमित्तानं करू. एवढंच या निमित्तानं सांगेन. आपण गावाघरातली माणसं मला भेटायला येतात आणि तर थोडी गर्दीची मंत्री झाले. आजूबाजूच्या 2-5-10 जिल्ह्यातली माणसं येतात, सकाळी गर्दी असते. मी लोकांना सांगायचा प्रयत्न करतोय की शनिवार माझ्या माणसासाठी मला देऊ द्या. तरी जेव्हा थोडासा आणि काय थोडे दिवस होईल होईल पण समजून आपण सगळ्यांनी घ्या. आणि ते घ्यायला अशी अपेक्षा मला आहे. आपण घ्या सगळ्यांनी समजून. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं मी जसं पूर्वी काम करत होतो तसं आपण सगळेजण मिळून काम करूया एवढंच सांगतो. काका असंच प्रेम राहू द्या. काका पहिल्या दिवसापासून या गावाला मला खूप दिले. या भागातलं मला तर सगळ्यात जास्ती ताकदीने गाव उभं राहिलं. सगळी गावं ताकदीने उभं राहिलं. पण बघायला काय ताकदीने उभं राहिलं. तर मी ताकदीने काकाकडे काही कमी करून दिलं नाही. भविष्यात पुढे काही करणार आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.